लोकांना मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे। सुनील प्रभू साहेब काय असं करताय, का नागपूरला बदनाम करताय आपण? नाही नाही, माहिती चुकीची आहे। चुकीच्या आहे की नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे। आणि आपण जर मागच्या वर्षीची तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत, ज्यामध्ये खूनाचा प्रयत्न 25% कमी आहे, दरोडा 6 ने घट आहे, जबरी चोरी 60 ने घट आहे, चोरीचे गुन्हे 248 ने घट आहे, वाहन चोरी 100 ने घट आहे। आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही। आणि जवळपास प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये नागपूरमध्ये 12% वाढ झालेली आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निदर्शनास आणून देतो की मी गृहमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये गुन्हे वाढले आहे जयंतराव, असं इथे जे भासवण्याचा प्रयत्न होतो ते चुकीचं आहे। आज नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपुरातली इन्व्हेस्टमेंट थांबावी अशा प्रकारचं तुमच्या मनात नसेल असं मी समजतो। महापेमध्ये आता आपण अत्याधुनिक अशा प्रकारचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केलाय आणि पुढील 5 वर्षामध्ये 5000 पोलिसांना सायबर प्रशिक्षित आपण करतो। मी मागे देखील सांगितलं की आता याला आपण सायबर कॉर्पोरेशन मध्ये परिवर्तित केलाय आणि आपल्या सायबर कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे जे काही सायबर सेंटर आहे हे लोकांना इतकं आवडलं की आता 4 राज्यांनी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशनला काम देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्यांच्याकडे अशा प्रकारचं सायबर सेंटर तयार करण्याकरता। यासोबत आपण नोडल सायबर पोलीस स्टेशन केलं आहे, 50 जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची क्षमता वृद्धी आपण केली आहे। आपण एक 1945 म्हणजे 1945 असा एक नंबर दिलेला आहे। आता कुठल्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये 1930 किंवा 1945 हा नंबर जर डायल केला तर तात्काळ आपण त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून अतिशय कमीत कमी वेळात कुठेही ते पैसे गेले असले तरी थांबवू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे। याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिकची व्यवस्था केली आहे, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची सर्चची व्यवस्था केली आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार केलं आहे, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपण तयार केलेलं आहे। सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता, हॅकिंग करता अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था। म्हणजे आता एखाद्या खासगी आस्थापनेलाही आपलं सायबर ऑडिट करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार केलेली आहे। महिला अत्याचार